जाण्याबाबत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करता? आता बघा, जायचं होतं कनानला, पण ही जो मनुष्य आहे यांना वाटलं की आता हा प्रदेश आम्हाला भेटला, आम्हाला पुढे युद्ध करायचंच नाही. कारण इजिप्त मधून निघाले, जायचे कनानला, पण मधल्याच प्रदेशात ते थांबले. हालेलुया. आता इथं तो म्हणत आहे की तुम्ही त्यांना निराश करत आहात, कारण आपला प्रवास आहे कनानचा. आता तुमचा आमचा प्रवास कुठला आहे माहिती आहे? स्वर्गाचा. तुम्ही इथंच रडताय मला कपडे नाही, तुम्ही इथंच रडत बसताय माझं ते काम व्हावं, हे काम व्हावं. अहो, तुम्हाला कनान प्राप्त करायचा आहे. गाडी असो किंवा नसो, बंगला असो किंवा नसो, आपला उद्देश काय आहे, सुवार्ता काय आहे की प्रभू येशू माझ्या बापासाठी क्रूसावर मेला. ती सुवार्ता घेऊन आपल्याला चालायचंय. गाडी बंगला हे आपलं लक्ष नाही. ह्या गोष्टी तर आपल्याला आशीर्वादामध्ये भेटत्या. खायची वस्तू भेटत, कपड्याची वस्तू भेटत, बिझनेस भेटत, हे देव आशीर्वादामध्ये देतो. पण आशीर्वादच आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार नाही. आशीर्वाद नाही तर येशूचा विश्वास, येशूचं तारणच आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. म्हणा हालेलुया. आपलं लक्ष काय आहे? जसं या लोकांचं लक्ष तिथल्या हिरवळीकडे गेलं, त्या प्रदेशाकडे गेलं आणि त्याला वाटलं कोण त्या स्वर्गात जायचं. आज लोक म्हणतात कधी कधी, आम्हाला स्वर्गात फिरगात कोण बघितलंय स्वर्ग? जाण्याबाबत